नमस्कार मित्रांनो, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, पितृपक्ष ज्याला आपण पितृ पंधरवडा असे म्हणतो, तो पितृपक्ष आता सुरू झालेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष म्हणजे काय, पितृदोष असल्यास आपल्याला नक्की कोणकोणती लक्षणे जाणवतात, या पितृदोषांवर उपाय म्हणून आपण काय काय करायचं आणि ज्या वेळेस पितृपक्षांमध्ये आपल्या घरी पितृ तिथी असतील किंवा आपल्या घरी पितृ असतील त्या दिवशी किंवा पितृपक्षात कुठल्याही दिवशी आपल्याला एक साधा सोपा दही भाताचा उपाय करायचा आहे। तर तो सुद्धा मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुमच्यापैकी कोणी चॅनलवर नवीन आलेला असेल, अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल, तर पटकन आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या चॅनलवर मी मराठी सणवार, त्याचबरोबर पूजा अर्चा आणि आपल्या दररोजच्या जीवनामध्ये ज्या काही समस्या येतात त्याबद्दल मला जे काही उपाय माहिती आहेत ते उपाय मी सांगत असतो। तुम्हाला या गोष्टी आवडत असतील किंवा या गोष्टींमध्ये रस असेल तर तुम्ही आपल्या या साईप्रभा या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकता। आणि हा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये मातृदेवो भव आणि पितृदेवो भव असे जरूर लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, पितृदोष असणं अत्यंत क्लेशदायक आहे। ज्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष असतो त्याला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो। पितृदोषामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये प्रचंड मानसिक तणाव येतो। म्हणूनच पितृदोषाची लक्षणे वेळीच ओळखून त्यानुसार उपाययोजना करून हा दोष दूर करणं अत्यंत आवश्यक आहे। पितृदोष म्हणजे काय, त्याची कारणं, त्याची लक्षणं आणि उपाय आता आपण जाणून घेऊया। पितृदोष कसा तयार होतो, तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार किंवा आपण नियम आणि विधीनुसार केलेले नाहीत किंवा त्याचा आपण पिंडदान केलं नाही, ते काही कारणामुळे राहून गेलं किंवा एखाद्याला अकाली मृत्यू झाला तर त्याच्याशी संबंधित कुटुंबातील सदस्यांना अनेक पिढ्या पितृदोषाचा सामना करावा लागतो। योग्य अंत्यसंस्कार आणि पितरांचे श्राद्ध न करणे, पितरांचा अपमान करणे, घरातील स्त्रियांचा आदर न करणे, प्राण्यांची हत्या आणि ज्येष्ठांचा अपमान अशा अनेक कारणांमुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागतो। तर जेव्हा आपल्याला पितृदोष उत्पन्न होतो तेव्हा आपल्याला किंवा आपल्या घरामध्ये कोणकोणती लक्षणे आपल्याला जाणवतात, तर बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या किंवा आपल्या मागे असणाऱ्या समस्यांमागे पितृदोष असू शकतो। म्हणूनच आपल्या जीवनामध्ये जर काही चांगलं घडत नसेल तर त्याची कारणं प्रथमतः शोधणं किंवा जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। पितृदोष ही समस्या काही किरकोळ नाही, पण काही लक्षणे तुम्हाला जर जाणवली तर तुम्ही सुरुवातीला तुमच्या ओळखीच्या किंवा ज्या गुरुजींकडे किंवा ब्राह्मणांकडे तुम्ही पहिल्यापासून जात आलेले आहात, जसं की काही शुभ कार्य तुम्हाला ठरवायचं असेल आणि तुम्ही गुरुजींचा किंवा ब्राह्मणांचा सल्ला जर यामागे कोणत्याही कारणास्तव घेतलेला असेल, तर तुम्ही त्या गुरुजींना किंवा ब्राह्मणांना सुद्धा तुमची ही समस्या किंवा तुमच्या घरात ही जी काही कारणे घडतात तर ती सांगू शकतात। आणि तुम्हाला जर पितृदोष सांगितलेला असेल तर मग त्यावर उपाय करणेसुद्धा तुम्हाला तितकंच आवश्यक आहे। आणि पितृदोष आहे किंवा नाही हे जरी तुम्हाला माहीत नसेल तरी तुम्ही हे दिलेले उपाय करू शकता। पितृदोषामुळे आपल्या जीवनामध्ये संततीचे सुख मिळत नाही। आपण सुद्धा आपल्या बऱ्याचशा घरांमध्ये बघतो किंवा आपल्या नातेवाईकांच्या घरांमध्ये बघतो, एखाद्या अपत्याला कितीही प्रयत्न केले तरी संतती प्राप्ती होत नाही किंवा काहींना अपत्य प्राप्ती झालेली असते, पण संतती प्राप्ती झालेली असते, पण
त्याचंसुद्धा त्यांना व्यवस्थित सुख लागत नाही. बऱ्याच वेळा नोकरी व्यवसायामध्ये कष्ट करूनसुद्धा नुकसान सहन करावं लागतं किंवा अपयश मिळतं. सतत कुटुंबामध्ये अशांतता, कलह राहणं आणि जीवनामध्ये आपण जी काही शुभ कार्य करतो तर त्यामध्ये सुद्धा खूप अडथळे येणे ही सगळी पितृदोषाची लक्षणे आहेत. आता मी तुम्हाला पितृदोष दूर करण्यासाठी उपाय सांगतो. तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे खर्च न करता किंवा आपल्या खिशाला परवडेल अशा पद्धतीने आपण या पितृपक्षांमध्ये पितृदोष जाण्यासाठी उपाय करू शकतो. आपण बऱ्याच वेळा पितृदोषावर उपाय करावे म्हणून सल्ले घेतो तर आपल्याला नारायण नागबली करायला लावतात, पण त्यासाठी भरपूर वेळ आपल्याला द्यावा लागतो किंवा आपला भरपूर पैसाही त्यामध्ये खर्च होतो आणि कधीकधी आपली ऐपतसुद्धा नसते की आपण एवढा मोठा विधी करू शकू. तर आता पितरांना प्रसन्न करण्याचा पितृपक्ष पंधरवडा आहे. या कालावधीमध्ये हे उपाय आपण करू शकता. तर ज्या दिवशी तुमच्या घरी पितृ असतील त्या दिवशी किंवा पितृपक्षातील कुठल्याही दिवशी, मग पितृपक्षाच्या संपूर्ण 15 दिवसांमध्ये दररोज तुम्ही हे उपाय केले किंवा तुम्हाला जेव्हा शक्य होतील तेव्हा तुम्ही हे उपाय केले तरीसुद्धा चालेल. अगदी तुम्हाला जमणार नसेल तर सर्व पितरी अमावस्येला सुद्धा तुम्ही हे उपाय करू शकता. आता तुमच्या वेळेनुसार बघा तुम्हाला हे उपाय कधी करायचे आहेत. आता उपाय पाहूया. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला न विसरता दिवा लावायचा आहे. जोपर्यंत पितृपक्ष चालू आहे तोपर्यंत दररोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा. तुम्हाला जमल्यास तुम्ही नागस्तोत्र किंवा नवनाग स्तोत्र म्हणू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता किंवा रुद्रसूक्त किंवा पितृस्तोत्र आणि नवग्रह स्तोत्रसुद्धा आपण तेथे पिंपळाच्या झाडाखाली पठण करू शकता. आता या काही स्तोत्रांची मी तुम्हाला नावं सांगितली. यापैकी तुम्हाला जे जे जमेल ते तुम्ही करा किंवा मग फक्त महामृत्युंजय मंत्र जरी तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना म्हणालात तरीसुद्धा पुरेसा आहे. तर संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे. यामुळे तुम्हाला जर पितृदोष असेल तर पितृदोषाची शांती तुम्हाला मिळेल. म्हणजेच काय, पितृदोष तुमच्या घरी राहणार नाही. त्याचबरोबर जोपर्यंत पितृपक्ष आहे तोपर्यंत दररोज तुम्हाला तुमच्या इष्टदेवतेची आणि कुलदेवतेची रोज पूजा करायची आहे. तर इष्टदेवता म्हणजे काय, आपल्या देवघरामध्ये आपण आपली कुलदेवी कुलस्वामी यांच्या व्यतिरिक्त जे देव ठेवलेले असतात त्या सर्वांची पूजा आपल्याला रोज करायची आहे. तर प्रत्येकाच्या घरी देवपूजा रोजच होत असते. हे काही नवीन नाही, पण आठवण करून देतो. तुम्ही तुमच्या घरातल्या इष्टदेवतांची कुलदेवतांची रोज पूजा करायची आहे. असं केल्यामुळे सुद्धा पितृदोष नाहीसा होतो आणि बऱ्याच जणांकडून आपल्या पितरांची सेवा घडत नाही. म्हणजेच काय, पितृपक्ष आहे म्हणूनच नाही, पण बाकी वर्षभरात जेवढे काही सणवार येतात त्यावेळेस त्या सणवारांमधल्या बऱ्याच वेळा आपल्याला पितरांसाठी सुद्धा नैवेद्य ठेवायचा असतो किंवा अमावस्या तिथी असते, पौर्णिमा तिथी असते. या वेळेससुद्धा पितरांची सेवा आपण करू शकतो, पण तीही आपल्याकडून धड घडलेली नसते. त्यामुळे सुद्धा आपल्याला पितृदोष लागतो. तर मग तुमच्याकडून या बाकीच्या सणवारांना जर पितरांची सेवा झालेली नसेल तर तुम्ही पितृपक्षाच्या संपूर्ण 15 दिवसाच्या कालावधीमध्ये दररोज तुमच्या पितरांच्या टाकांची सुद्धा पूजा करायची आहे. तुमच्याकडे टाक असतील पितरांचे तर त्याचीसुद्धा पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही भगवान श्री हरी विष्णूंच्या
ओम नमो भगवते श्री वासुदेवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप केला तरीसुद्धा चालेल। तुम्ही या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये श्रीमद भागवत गीतेचा पाठ करू शकता, पारायण करू शकता किंवा मग गीतेतला जो अध्याय तुम्हाला वाचणे शक्य होईल, जो सोपा वाटेल त्याचं पठण केलं तरीसुद्धा पुरेसं आहे। गीतेतल्या 15व्या अध्यायाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे। तो अध्याय जरी तुम्ही पितृपक्षाच्या कालावधीमध्ये दररोज म्हणालात किंवा वाचलात तरीसुद्धा चालणार आहे। यामुळे पितरांची शांती होते आणि पितृदोषसुद्धा कमी होतात। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महामृत्युंजयाच्या मंत्राने भगवान शिवशंकराला तुम्हाला अभिषेक करायचा आहे। असं पूजा करतात तेव्हासुद्धा तुम्ही हा अभिषेक करू शकता आणि संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्ये जर अभिषेक करणे शक्य होणार असेल तर त्यावेळेस केला तरीसुद्धा चालेल। आणि घराच्या दक्षिणेकडील भिंतीवर तुम्हाला तुमच्या दिवंगत नातेवाईकांचे किंवा तुमच्या घरातील ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यांचे फोटो लावलेले असतील आणि त्यांनासुद्धा तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तुमच्याकडे जर पितरांचे टाक असतील तर तुम्ही त्यांची सेवासुद्धा करू शकता। तुम्ही पितृपक्ष पंधरवड्याच्या कालावधीमध्ये हनुमान चालिसाचा सुद्धा पाठ करू शकता। हनुमान चालिसाचा पाठ जर तुम्ही केला तर तुम्हाला हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुमचा पितृदोषसुद्धा कमी होईल। तुम्ही पितृपक्षाच्या कालावधीमध्ये गरजू लोकांना अन्नदान करू शकता। अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे असे म्हटले जाते आणि जेव्हा तुमच्या घरी पितृ असतील त्या दिवशीसुद्धा तुम्ही त्या तिथीला अन्नदान केलं तरीसुद्धा चालेल। तुमच्या पितरांच्या आवडीचे जेवणसुद्धा तुम्ही या कालावधीमध्ये बनवू शकता। दररोज तुम्ही पितृकवचाचं पठण करू शकता। असं केल्यामुळे सुद्धा पितरांना शांती मिळते। आपल्या कृतीनुसार तुम्ही गरीब किंवा गरजू व्यक्तींना वस्त्रदान केलं तरीसुद्धा चालेल, धान्याचे दान केलं तरीसुद्धा चालेल। ज्या दिवशी तुमच्या घरी पितृ असतील त्या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाला पाणी घालताना त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध, अक्षता, गंगाजल आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुमच्या स्वर्गीय पितरांचं स्मरण करून त्यांचा आशीर्वाद मागत तुम्हाला हे जे पाणी आहे ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर तुम्ही पितृपक्षाच्या कालावधीमध्ये तुमच्या पूर्वजांच्या नावाने फळ देणारे किंवा सावली देणारे एखादे झाडसुद्धा लावू शकतात। यामुळे सुद्धा पितृदोष कमी होतो। पितृदोष जाण्यासाठी किंवा पितृदोष कमी होण्यासाठी मी तुम्हाला हे जे उपाय सांगितले त्यामधले जे जे उपाय तुम्हाला शक्य होतील ते तुम्ही या पितृपक्ष पंधरवड्याच्या कालावधीमध्ये नक्कीच करू शकता। यातले काही उपाय तुम्हाला करणं शक्य झालं नाही तर तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ गाईला एक पोळी किंवा भाकरी खाऊ घालू शकता। हे करणंसुद्धा चांगलं आहे। आता मी तुम्हाला जेव्हा तुमच्या घरी तुमच्या पितरांची तिथी असेल, ज्या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने श्राद्ध घालाल त्या दिवशी किंवा पितृपक्षाच्या कुठल्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात। तर तो उपाय काय आहे तर त्या दिवशी दही भाताचा एक उपाय करायचा आहे। तर तो उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तर संध्याकाळी प्रदोष काळामध्ये केला तरी सुद्धा चालेल। त्यासाठी तुम्हाला एक पत्रावळी किंवा वडाचे पान लागेल। तर यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता, तुम्हाला पत्रावळी मिळाली नाही तर तुम्ही वडाचे पान घेऊ शकता, पिंपळाचं पान घेऊ शकता, तेही नाही मिळालं तर तुम्ही केळीचे पान घेतलं तरीसुद्धा चालेल। आणि यापैकी कोणतंही पान उपलब्ध झालं नाही तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जे जेवणाचं ताट असतं ते घेतलं तरीसुद्धा चालेल। तर जे काही तुम्ही घेतलेलं असेल तर त्यावर तुम्हाला भात ठेवायचा आहे
तर आपण भाताची मूठ बनवतो, म्हणजे एखाद्या वाटीमध्ये तो भात घ्यायचा आणि तो गोलाकार पद्धतीने टाकायचा, जेणेकरून तो आपल्याला पिंडासारखा दिसला पाहिजे. पण हा भात आपल्याला कसा पाहिजे, तर हा भात शिजवताना तांदूळ धुवायचा नाही, डायरेक्ट तो पाण्यामध्ये टाकायचा. यामध्ये मीठ टाकायचं नाही आणि तो चमच्याने सुद्धा हलवायचा नाही. तसाच तांदूळ पाण्यामध्ये टाकून तो फक्त शिजवून आपल्याला त्याचा भात तयार करून घ्यायचा आहे. हा भात थोडासा थंड झाला की एखाद्या वाटीमध्ये भरायचा आणि ही वाटी पानावर किंवा तुम्ही ताट घेतलेला असेल, केळीचे पान घेतले असेल किंवा पत्रावळी घेतली असेल तर त्यावर ती वाटी पालथी करायची. भाताची म्हणजे गोलाकार तो भात त्या पानावर पडेल. त्यानंतर तुम्हाला या भातावर थोडंसं म्हणजे 2 चमचा दही टाकायचं आहे आणि कापसाची दुहेरी वात करा, ती तेलामध्ये बुडवून घ्या आणि या दही भातावर तुम्हाला थोडीशी रोवून ठेवायची आहे, जेणेकरून ती सरळ उभी राहील. आणि या वातीच्या कडेने तुम्हाला 2 कापूर वड्या सुद्धा ठेवायच्या आहेत आणि या दही भातावर तुम्हाला थोडंसं चंदन किंवा गंध गोळी किंवा अष्टगंध, तर यापैकी काही तुमच्याकडे असेल तर थोडासा गंधसुद्धा तुम्हाला त्यावर टाकायचा आहे. हळदी कुंकू टाकायचे नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुमच्याकडे चंदन अष्टगंध यापैकी काही नसेल तर मग काहीच नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. फक्त तुम्ही भात ठेवा, त्याच्यावर दही टाका, दुहेरी वात उभी करून ठेवा आणि कडेने तुम्हाला 2 कापूर वड्या ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला त्या पानाच्या कडेने पाणी गोलाकार फिरून घ्यायचं आहे. जसं आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो तेव्हा कसं पाणी गोलाकार पद्धतीने फिरवतो, अगदी तसंच करून घ्यायचं आहे. आपल्याला आपल्या पितरांचे स्मरण करायचं आहे. तर स्मरण करता करता तुम्हाला ही जी वात आहे ती सुद्धा प्रज्वलित करायची आहे. अगदी सोपं सांगायचं झालं तर अवघड काही न म्हणता तुम्ही फक्त मनातल्या मनात पितृदेवो भव, पितृदेवो भव, पितृदेवो भव किंवा तुमच्या पितरांच्या आत्म्याला शांती व्हावी, ते तुमच्यावर प्रसन्न व्हावे, त्यांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद द्यावा, त्यासाठी तुम्ही एवढे जरी म्हणाला की पितृदेवो भव तरीसुद्धा पुरेसं आहे. आणि तुमच्याकडून पितरांची सेवा करताना काही कळत न कळत चूक झालेली असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही क्षमा मागायची आहे. आणि ही जी वात तुम्ही प्रज्वलित करता तर हिचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला असलं पाहिजे, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर दक्षिण दिशेला म्हणायचं झालं तर मग तुम्ही हा उपाय तुमच्या घराच्या छतावर सुद्धा करू शकता. बऱ्याच वेळा जर आपण शहरात राहत असू तर आपल्याला जागेचा प्रॉब्लेम होतो. कुठे करणार हा उपाय, तर मग घराच्या छतावर जाऊन तुम्ही केला तरीसुद्धा चालेल. घराच्या बाहेर मोकळी जागा असेल तर दक्षिण दिशेला तोंड करून केला तरीसुद्धा चालेल. किंवा त्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरच्या घरी पितरांच्या नावाने फक्त दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, एवढंच लक्षात ठेवा. आणि नंतर ही जी वात आहे ती शांत होऊन जाईल तर तो दहीभात जो आहे तो शक्यतो कावळ्या कुत्र्यांनी खाल्ला तर चांगलंच होईल. आणि असं काही शक्य होणार नसेल तर मग ती जी पत्रावळी असेल ती त्या भातासह उचलून कचऱ्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल, कारण उपाय तुमच्याकडून झालेला असेल. नंतर त्यात दही भाताचा काही उपयोग नसतो. पण जर आसपास प्राणी असतील, त्यामध्ये कावळे कुत्रे, तर पितृपक्षामध्ये यांना जास्त महत्त्व असतं. त्यांनी खाल्लं तर मग काहीच अडचण नाही. तर हा जो उपाय आहे तर ज्या दिवशी तुमच्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी आवर्जून करा, किंवा पितृपक्षात कुठल्याही दिवशी आपल्या पितरांचे स्मरण करून आपण हा उपाय केला
तरी चालेल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष याची कारणे, लक्षणे, त्यावरचे उपाय सांगितले आणि आपल्या घरी जेव्हा आपल्या पितरांची तिथी असेल त्या दिवशी काय उपाय करावा ते सुद्धा सांगितले। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून कळवा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच साईप्रभा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या। धन्यवाद।